मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पुस्तकातील 10 नंबरचा धडा चिंटू रुसला चिंटू हसला। मुलांनो, आधी आपण हा धडा समजून घेऊ, नंतर मी तुम्हाला ह्या धड्याचे प्रश्न उत्तरे सांगणार आहे। चिंटू रुसला चिंटू हसला। चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा। आई बाबा त्याला लवकर उठायचे, पण चिंटू काही उठायचा नाही। शाळेची घंटा वाजली की घाईघाईने अंघोळ उरकून गणवेश घालून धावत पळत शाळेत जायचा। विस्कटलेले केस, चिपडलेले डोळे, चुरगळलेले कपडे पाहून मुले त्याच्यावर हसायची, चिडवायची। त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही। अनेकदा मुले चिंटू सोबत खेळतही नसेत। त्याला आपलाच राग यायचा, तो नाराज राहायचा, तो स्वतःवरच रुसायचा। काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचा। एक दिवस चिंटूला एकटाच बसलेला पाहून त्याची ऋतुजाताई जवळ आली। चिंटूला म्हणाली, चिंटू काय झाले रे? चिंटू म्हणाला, बघ ना, माझ्याशी कोणी बोलत नाही, खेळत नाही, मला खूप वाईट वाटते। अरे एवढेच ना? हे बघ चिंटू, मी तुला काय करायचं ते सांगते, करशील ना तू? ऐकशील ना माझे? ऋतुजा म्हणाली। चिंटू म्हणाला, हो ऐकेन ना, मी सगळे ऐकेन, सांग ना। ऋतुजा म्हणाली, हे बघ, रोज सकाळी लवकर उठायचे, शौचात जाऊन यायचे, हात पाय स्वच्छ धुवायचे, दात घासायचे, अंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे, केस विचारायचे, दप्तर नीट भरायचे, दररोज अभ्यास करायचा। असे दररोज केले की सगळेच तुझे मित्र होतील। चिंटूला हे पटले। दुसरा दिवस उजाडला। कोणालाही न सांगताच चिंटू सकाळी लवकर उठला। ऋतुजाताईने सांगितलेले सगळे केले, अभ्यासाला बसला। आई बाबांना आनंद झाला। शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले, चिंटू सुंदर दिसत होता, तो फारच खुशीत होता। चिंटू नाचतच शाळेत गेला। चिंटू भोवती मुले गोळा झाली। स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला। शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले। चिंटू आनंदाने हसू लागला। मुलांना, आता आपण या धड्याचे क्वेश्चन आन्सर बघूयात। पहिला प्रश्न आहे, कारण सांगा। त्यातलं पहिलं आहे, चिंटूला मित्र नव्हते, कारण। याचं उत्तर आहे, चिंटूला मित्र नव्हते कारण चिंटू अस्वच्छ राहायचा। पुढचा प्रश्न आहे, चिंटूला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही, कारण। विस्कटलेले केस, चिपडलेले डोळे, चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची व चिडवायची। ऋतुजा ताई जवळ आली, कारण चिंटूला एकटा बसलेला पाहून ऋतुजा ताई जवळ आली, चिंटूच्या जवळ आली। चिंटू हसू लागला, कारण स्वच्छ व आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचा मित्र झाला व शिक्षकांनी त्याचे कौतुक केले। पुढचा प्रश्न आहे, काय होईल ते सांगा। 1 नंबर, तुला मित्र नसतील तर? एकटे राहावे लागेल, खेळायला व बोलायला कोणीच नसेल। स्वच्छ राहिले नाही तर आपल्याला उत्साह वाटणार नाही, आपल्या बरोबर कोणीही खेळणार नाही। उशिरा झोपलो, उशिरा उठलो तर आपल्याला शाळेत जायला उशीर होईल।